एक सुद्धा माणूस तुम्हाला पक्षामध्ये घेता आला नाही। जी लोक शिंदे साहेबांना प्रेम करत होती, तुमच्या चुकीच्या गोष्टींमुळे ते पक्षातून बाहेर गेली। या लोकांचा आम्ही प्रवेश जर समजा नाही केला तर तुम्ही पण पक्षाचे पदाधिकारी आहेत, यांचे व्हिडिओ तयार करून चुकीचा मेसेज देण्यापेक्षा स्वतः ह्या लोकांची प्रवेश जर केली असती पक्षात तर स्वतःची कॉलर ताईट झाली असती, आज ही वेळ तुमच्यावर आली नसती। आणि म्हणून असं चुकीचं पसरून काय ते दिशाभूल करायची आणि शिंदे साहेब आहेत। काही लोक आम्हाला म्हणत होते तुम्ही शिंदे साहेबांची फसवणूक केली। अहो शिंदे साहेब आहेत, एका रात्री सरकार बनवलेला तो माणूस आहे, त्याला या गोष्टी नवीन नाही आहेत। आणि म्हणून आमच्या दृष्टीनं हा काय दखलपात्र विषय नाही, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही। ह्या लेटर पॅडवर माझी सही नाही, या लेटर पॅडवर कधी प्रवेश केला त्याची तारीख सुद्धा नाही। आणि म्हणून जे काही आरोप करतात ते अत्यंत बिनबुडाचे, फक्त स्वार्थापोटी मला विचारलं नाही म्हणून या गोष्टींसाठी त्याने असा अट्टहास केलेला आहे। नको त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न या दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून होतो, ही गोष्ट पक्षाच्या दृष्टीनं योग्य नाही। आम्ही सुद्धा शिवसेनेचे पदाधिकारी आहोत। आम्हाला जे काय मांडायचं, काल शिर्डीला शिवसेनेचे सचिव आदरणीय रेपाळी साहेब त्या आढावा बैठकीसाठी आले होते, त्यांच्याकडे आम्ही आमच्या मतदारसंघातले पदाधिकारी आम्ही जाऊन काय मांडायचं होतं आम्ही ते मांडले। आजही मुंबईमध्ये पक्षाची एक महत्वाची बैठक चालू आहे, स्वतः शिक्षण मंत्री आदरणीय दादा भुसे साहेब ती बैठक घेत आहे। त्या बैठकीमध्ये सुद्धा हा विषय चर्चेला आलेला आहे की बाबा आम्ही तो कार्यक्रम करतोय। शिंदे साहेब हे आमचे प्रमुख पाहुणे आहेत, म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने तो कार्यक्रम या 4 संघटनातल्या प्रमुख लोकांना एकत्र घेऊन तो करतोय। महाराष्ट्रातले जे काही आदिवासी बहुल जिल्हे आहेत, तालुके आहेत, गावं आहेत, त्या सर्व भागांमध्ये एक विश्व आदिवासी दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये हा उत्सव आदिवासी बांधव एकत्र येऊन आदिवासी बांधवांचा सण म्हणून सर्वत्र साजरा केला जातो। दरवर्षी अकोले तालुक्यामध्ये देखील सुद्धा या दिनाचं औचित्य साधून एक प्रचंड मोठा उत्सव आदिवासी बांधवांचा गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या ठिकाणी साजरा करत असतो। खरं तर त्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असावं, कार्यक्रमाची दिशा, कार्यक्रमाचा वेळ, कार्यक्रमाची बाकीची इतर तयारी कशी असावी हे सांगण्यासाठी आज आम्ही शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, आमच्या आदिवासी कृती समितीतील सर्व प्रमुख पदाधिकारी, क्रांतिकारी आदिवासी युवा फाउंडेशन के ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि अकोले तालुका आदिवासी ठाकर समाज संघटनेतील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या वतीनं आजची पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे। खरं तर संपूर्ण जगामध्ये 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांचा उत्सव हा सर्वत्र होतोय। अकोले तालुक्यामध्ये हा जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम करत असताना
त्याला एक विशेष अशा प्रकारचं महत्त्व या निमित्तानं प्राप्त होत असतं. त्याचं कारण का अकोला तालुका हा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, क्रांतिकारक राया ठाकर यांची ही जन्मभूमी आहे. आणि म्हणून अकोले तालुक्यामध्ये जो काही जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम होत असतो त्याला एक विशेष अशा प्रकारचं महत्त्व या निमित्तानं प्राप्त होत असतं. आणि म्हणून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सुद्धा शिवसेनेच्या वतीनं, आदिवासी कृती समितीच्या वतीनं, आदिवासी ठाकर समाज आणि के ग्रुप महाराष्ट्र राज्य या सर्व सामाजिक संघटनांच्या वतीनं या कार्यक्रमाचं यावर्षी आयोजन केलेलं आहे. या वर्षीचा कार्यक्रम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. खरं तर हा कार्यक्रम करण्यामागचा आमची सर्वांची भूमिका, आमच्या सर्वांचा हेतू हाच आहे का आदिवासी समाजाचे राज्यभर वेगवेगळे प्रश्न प्रलंबित आहे. त्या प्रश्नांना वाचा फुटली पाहिजे, त्या प्रश्नांना उजाळा मिळाला पाहिजे. आणि जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम संपूर्ण जगामध्ये, महाराष्ट्रामध्ये या निमित्तानं जावं म्हणून आम्ही मुद्दामून खरं तर शिंदे साहेबांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. तर आमच्या सर्वांची जमेची बाजू, आमच्या सर्वांचा प्लस पॉईंट आहे का या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहे शिंदे साहेबांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि आमच्या तालुक्यातील भूमिपुत्र, आपल्या शिर्डी साईबाबा संस्थांचे विश्वस्त आदरणीय डॉक्टर जालिंदरजी भोर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. या परिसरातील शिवसेना पक्षाचे संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलजी खताळ साहेब, त्याच्यानंतर जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शरददादा सोनवणे, त्याच्यानंतर नेवासा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलरावजी लंगे साहेब, इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार काशीनाथजी मेंगाळ साहेब, आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सदाशिवरावजी लोखंडे साहेब आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय कमलाकरजी कोते साहेब या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही सर्वजण करतोय. खरं तर हा कार्यक्रम करण्यामागची भूमिका आणि शिंदे साहेबांना ह्या कार्यक्रमामध्ये आणण्याचा आमचा उद्देश हा एक आमचा स्पष्ट आहे की राज्यभर आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. त्याच्यामध्ये आदिवासी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असेल, त्याच्यानंतर अकोला तालुका हा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जन्मभूमी आहे, क्रांतिकारक राया ठाकर यांची ती जन्मभूमी आहे. आणि म्हणून त्या प्रश्नांना देखील सुद्धा एक चालना, वाचा फुटली पाहिजे. त्याच्यानंतर पेसा कायद्याची अंमलबजावणी आणि सर्वात महत्त्वाचं का 9 तारखेला संपूर्ण जगामध्ये आमचा आदिवासी बांधव हा उत्सव साजरा करतो. आणि गेल्या अनेक वर्षापासून आमच्या आदिवासी बांधवांची एकच माफक अपेक्षा आहे की जसं महाराष्ट्रामध्ये इतर जाती धर्मांचे जे सण उत्सव आहेत त्यांना जशी सुट्टी जाहीर होत असते, त्या सणांना जसा दर्जा मिळत असतो तसा आमच्या आदिवासी बांधवांच्या सणांना देखील सुद्धा एक दर्जा मिळाला पाहिजे. आणि 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी आमच्या ज्या सणाला सुट्टी जाहीर झाली पाहिजे अशा प्रकारची आमची सर्वांची माफक अपेक्षा आहे. आणि म्हणून हे सगळे प्रश्न घेऊन त्यांना एक चांगल्या पद्धतीनं चालना मिळावी, ते प्रश्न चर्चेला यावेत या अनुषंगानं हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे. 1.5 महिन्यापासून या कार्यक्रमाची आम्ही सर्वजण तयारी करत होतो. गाव टू गाव, घर टू घर जाऊन त्या कार्यक्रमाची आम्ही तयारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांनी केलेली आहे. आणि म्हणून आजची तयारी आमची अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. 9 तारखेला दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सुद्धा प्रचंड मोठा जल्लोष या आमच्या आदिवासी बांधवांचा या ठिकाणी होईल. आणि आम्हाला एका गोष्टीचं समाधान, एका गोष्टीचा आनंद हाच आहे की आमच्या आदिवासी बांधवांच्या या सण उत्सवाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब या ठिकाणी येत आहे. आम्हा सर्व आदिवासी बांधवांना या निमित्तानं मार्गदर्शन ते करणार आहे. आणि या गोष्टीची आम्हाला या निमित्तानं आम्हाला अभिमान आहे. आणि म्हणून जी काही तयारी करणं अपेक्षित हो या कार्यक्रमाची ती या निमित्तानं आमची सर्वांची पूर्ण झालेली आहे. जवळपास आपल्या अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये 300 गावं येतात. त्या 300 गावांपैकी 100 गावांमधून वाजत गाजत आदिवासी समाजाच्या जे काही रॅल्या आहेत ते बाजार तळावर दाखल होतील. त्याच्यानंतर जे काही आदिवासी समाजाची जे काही संस्कृती आहे, पारंपरिक नृत्य आहे, बाकीचे जे काही नॅचरल जे काही आमच्या आदिवासी समाजाचे जे काही कलापथक आहेत ते एक सावध्य अशा प्रकारची रॅली करण्याचा प्रयत्न आमचा त्या निमित्तानं त्या दिवशी राहणार आहे. एक प्रचंड मोठा आदिवासी बांधवांच्या संख्येमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. किमान 30,000पेक्षा जास्त आदिवासी बांधव या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम हा संपन्न होईल.
अशा प्रकारची आमची सर्वांची तयारी या निमित्तानं या ठिकाणी झालेली आहे. 9 ऑगस्टला काल काल परवा शिंदे साहेबांचे विश्वासू सहकारी आदरणीय या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर जालिंदरजी भोर साहेब, त्यांनी त्या स्थळावर तो कार्यक्रम होतोय त्या स्थळाची पाहणी केली आणि पाहणी दरम्यान आम्हाला ज्या सूचना दिल्या ती मी आपल्या सांगायचा प्रयत्न करतो. 9 ऑगस्टला साधारणपणे 12:30 नंतर शिर्डी विमानतळावर शिंदे साहेबांचं लँडिंग होईल. शिर्डी टू अकोले बाय कारनं शिंदे साहेबांचं आगमन अकोलेमध्ये होईल. अकोलेच्या महात्मा फुले चौकामध्ये आल्यानंतर प्रथमतः अगस्त्य ऋषींचं दर्शन शिंदे साहेब घेतील. त्याच्यानंतर शिंदे साहेबांच्या माध्यमातून नगरपंचायतला विकास निधी दिलेला आहे त्या विकास कामांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. परत युटर्न मारून नायकवाडी पंप आणि महात्मा फुले चौकामध्ये साहेबांची एंट्री होईल. एकदा महात्मा फुले चौकामध्ये शिंदे साहेबांचं आगमन झालं तर त्याच्यानंतर वाजत गाजत हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीमध्ये एक भव्य दिव्य अशा प्रकारची रॅली काढून बाजार तळापर्यंत शिंदे साहेबांचं आगमन होईल आणि बरोबर 2 ते 2:15 वाजता शिंदे साहेब ह्या सर्व आदिवासी बांधवांना मार्गदर्शन करतील. अशा प्रकारचं या कार्यक्रमाची सगळी रूपरेषा आम्ही त्या ठिकाणी आखलेली आहे. कार्यक्रमाचं प्रचंड मोठं नियोजन या निमित्तानं झालेलं आहे. कार्यक्रम सक्सेस होण्यासाठी जे जे काही करणं गरजेचं होतं ते आम्ही सर्वांनी या ठिकाणी केलेलं आहे. एक वाजत गाजत उत्साहामध्ये आदिवासी बांधवांचा हा उत्सव आपल्या या क्रांतिकारकांच्या भूमीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याचबरोबर त्याला एक जोड देण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने केलेला आहे. तर नुसतं आदिवासी बांधवांचाच नाही तर सर्व समाजाने एकत्र येऊन हा उत्सव साजरा केला पाहिजे आणि म्हणून आदिवासी प्लस शेतकरी बांधव या सर्वांना एकत्र करून तो उत्सव तो मेळावा करण्याचा आमचा सर्वांचा मानस होता आणि म्हणून तो आम्ही करायचा या निमित्ताने प्रयत्न केलेला आहे. दरवर्षी ज्या पद्धतीनं ज्या ताकदीने ह्या कार्यक्रमाची आम्ही तयारी करत होतो त्याच पद्धतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही त्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि म्हणून आपल्या सर्वांच्या साक्षीनं सांगतो 9 ऑगस्टला अकोले तालुक्यामध्ये एक प्रचंड मोठं आदिवासी बांधवांचं वादळ दाखल होईल. एक उत्साहामध्ये जल्लोषामध्ये शिंदे साहेबांचं स्वागत आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करू आणि महाराष्ट्राला दिशादर्शक राज्यातल्या आदिवासींना एक वेगळा मेसेज या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाईल का आदिवासी समाजाचे जे काही वेगवेगळे प्रश्न आहे त्यांना हे निमित्तानं आम्हाला उजाळा द्यायचा आहे आणि म्हणून एक चांगल्या पद्धतीची तयारी खरं तर त्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी केलेली आहे. या पत्रकार परिषदेसाठी आपल्या अकोले तालुक्यातील सर्व पत्रकार आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामधील आपण सर्व प्रमुख पत्रकार मंडळी आणि अकोले विधानसभा मतदारसंघातून या 3-4 प्रमुख संघटना पक्षांचे सर्व प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो, आभार मानतो आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून या गोष्टीचं मी आव्हान करतो का 9 तारखेला शिंदे साहेब अकोल्यात येत आहे. आदिवासी समाजाच्या उत्सवामध्ये ते सहभागी होणार आहे. आपल्या सर्वांना ते मार्गदर्शन करणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी हजारोंच्या संख्येनं या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचं आव्हान मी आपल्या सर्वांना करतो. वेगवेगळे कार्यक्रमांचं आयोजन त्यांनी केलेलं आहे परंतु राज्यात केंद्रात महायुती आहे. उद्या आमच्या कार्यक्रमामध्ये महायुतीतला एखादा लोकप्रतिनिधी एखादा कार्यकर्ता प्रमुख नेता जर आला तर आम्ही त्याचं स्वागत करू. खरं तर 4 महिन्यापूर्वी आमचा पक्ष प्रवेश झाला. तो आमच्या मतदारसंघातील मायबाप जनतेनं पण पाहिला आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं सुद्धा तो बघितला. आमचा पक्ष प्रवेश स्वतः शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये तो त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये फार काही तथ्य आहे आम्हाला असं वाटत नाही. परंतु आमच्यातीलच एका नेत्यानं पक्षातल्या का बाबा असं दाखवण्याचा प्रयत्न केला का बाबा यांनी जे काही पक्ष प्रवेश केले हे सगळे बोगस आहे, बोगस लोकांची नावं टाकली, ज्यांनी प्रवेश केला ती लोक वेगळी आणि ही सगळी लोक वेगळी होती असं काहीतरी दाखवण्याचा एक बालिशपणा मला वाटतं या निमित्ताने त्यांनी करायचा प्रयत्न केलाय. खरं तर ती काही सत्यता आहे ती मी तुम्हाला एका मिनिटात सांगणार आहे पण त्याच्या मागची पार्श्वभूमी मी तुम्हाला या निमित्ताने सांगायचा प्रयत्न करतो का आमच्यावर जी लोक आली होती ती अख्ख्या महाराष्ट्राने बघितली. आमच्यावर ज्या लोकांनी प्रवेश केला त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रसार माध्यमांमध्ये ती नावं छापून आली. ज्यांचे प्रवेश झाले त्यांचीच नावं छापून आली, ज्यांचे प्रवेश झाले नाही त्यांनी
त्याच्या ठिकाणी काही प्रवेश केला नाही, परंतु शिंदे साहेब इथे येत आहे, मला विचारलं नाही म्हणून मला काहीतरी कुरापती करायची आहे, असा एक तो कुरापती करण्याचा प्रयत्न त्यांच्या निमित्तानं खरं तर होतोय. मी स्पष्ट आज या निमित्तानं आपल्या माध्यमांसमोर या ठिकाणी सांगतो का 4 महिन्यापूर्वी आमचा जो काही पक्ष प्रवेश होत होता त्याच्यामध्ये आमची सर्वांची एक आठ होती का बाबा आम्ही सर्वजण येतोय, परंतु ह्या व्यक्तीला आपण बाहेर काढलं पाहिजे का त्याची कारणं वेगवेगळी आहेत. पक्ष संघटनेमध्ये पक्षवाढीसाठी अडचणी येत आहे, त्यांची जी काही वावरण्याची पद्धत आहे ती चुकीची आहे. नुसता अकोले तालुक्यातूनच विरोध होतोय अशातला काही भाग नाही, तर नगर जिल्ह्यामध्ये दक्षिण आणि उत्तर या दोन्ही भागांमध्ये त्यांच्याबद्दल जे काही प्रमुख पदाधिकारी, मग शिवसेनेचे दोन्ही जिल्हा प्रमुख असतील, शिवसेनेचे दोन्ही विद्यमान प्रतिनिधी लोकप्रतिनिधी असतील, बाकी संघटनेचे काही प्रतिनिधी, या सगळ्यांचा विरोध होता आणि म्हणून त्यांना त्या संपर्क प्रमुख पदापासून थोडंसं दूर ठेवलंय. त्यांना याच्यामध्ये काही फार काही इन्व्हॉल्व करून घेतलेलं नाही आणि म्हणून आम्ही जो काही नियोजन केले की बाबा मला विचारलं नाही, मला विश्वासात घेतलंय आणि म्हणून त्याने या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केलाय. त्यांनी प्रसार माध्यमांना जी यादी आमच्या पक्ष प्रवेशाची दिली ती यादी मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. माझ्याकडे जी काही यादी उपलब्ध आहे तीच यादी मला वाटतं आपल्या सगळ्यांना ती यादी मिळाली असेल. याच्यावर माझं नाव दिसतंय, म्हणजे माझं लेटर पॅड आहे, याच्यावर जी काही नाव आहे त्याच्या बाजूला शेवटचे एक पेज आहे, त्या पेजवर माझी सही सुद्धा त्याच्यावर नाहीये. तुम्हाला जे काही पत्र मिळालं असेल ते पत्र तेच आहे, हे तेच पत्र आहे. आणि म्हणून मार्केटमध्ये ज्या सगळ्या सुविधा आपण पाहतो, उद्या मी एखाद्या कार्यालयात माझ्या लेटर पॅडवर जर निवेदन जर दिलं तर त्याचं हुबेहूब एखादं लेटर पॅड तयार होऊ शकतं, त्याच्यावर नावं त्यांच्या मनानं प्रिंट होऊ शकतात, परंतु त्याच्यावर सही माझी घेता येणार नाही आणि त्याचं ही बारकावे आम्ही आज या ठिकाणी काढून ठेवलेलं आहे. ज्या लोकांनी प्रवेश केला ते आजही आमच्या बरोबर आहे. ज्या लोकांच्या बाईट त्यांनी तयार केला त्यांची नावं कोणी टाकली, कुठून आली, त्याच्यात अशी पण काही नावं सापडले का आमच्याकडे ते आमच्या कॉन्टॅक्टमध्ये पण नावं नव्हती आणि म्हणून चुकीची काय दिशाभूल करायची, स्वतः शिंदे साहेब इथे येत आहे त्यांना विरोध करायचा, मला वाटतं ही गोष्ट काय पक्ष म्हणून शोभनीय नाही. आणि म्हणून आम्ही सगळी परिस्थिती की बाबा पक्षातच राहून पक्षाची बदनामी करायची, पक्षातच राहून पक्षाच्या मुख्य नेत्याला विरोध करायचा, हे कितपत योग्य असेल आणि म्हणून सगळी तक्रार आम्ही त्या बाबतची वरिष्ठांकडे केलेली आहे. वरिष्ठ त्याच्याबद्दल योग्य तो निर्णय घेतील. राहिला दुसरा गोष्ट का जी लोक बोलायला लावली, ज्या लोकांची बाईट तयार केले, हे काल त्यांचा बुरखा आपण बघितला का हे कोणी तयार केलं होतं. शेवटी तो माणूस बोलला का बाबा त्यांचे प्रवेश नव्हते, त्यांची नावं कशाला घेतली. आम्ही हे सांगतो आम्ही आता आलो 4 महिन्यापूर्वी, 4 महिन्यानंतर या तालुक्यामध्ये शिवसेनेचं संघटन उभं केलं. आम्ही तालुका कार्यकारिणी झाली, 7 उपतालुका प्रमुख झाले, गटप्रमुख झाले, गणप्रमुख झाले, बुथप्रमुख, या सगळ्या गोष्टींची रचना आम्ही करून ठेवली. परंतु 5-6 वर्ष तुम्ही त्या पक्षामध्ये होते, त्याच्यानंतर तुम्ही 5-6 वर्षामध्ये काय केलं? एक सुद्धा माणूस तुम्हाला पक्षामध्ये घेता आला नाही. जी लोक शिंदे साहेबांना प्रेम करत होती तुमच्या चुकीच्या गोष्टींमुळे ते पक्षातून बाहेर गेली. या लोकांचा आम्ही प्रवेश जर समजा नाही केला तर तुम्ही पण पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्यांचे व्हिडिओ तयार करून चुकीचा मेसेज देण्यापेक्षा स्वतः ह्या लोकांची प्रवेश जर केली असती पक्षात, स्वतःची कॉलर तयार झाली असती, आज ही वेळ तुमच्या आली नसती. आणि म्हणून असं चुकीचं पसरून काय ते दिशाभूल करायची आणि शिंदे साहेब आहेत. काही लोक आम्हाला म्हणत होते तुम्ही शिंदे साहेबांची फसवणूक केली. अहो शिंदे साहेब आहेत, एका रात्री सरकार बनवलेला तो माणूस आहे, त्याला या गोष्टी नवीन नाही आहेत. आणि म्हणून आमच्या दृष्टीनं हा काय दखलपात्र विषय नाही, याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं तथ्य नाही. ह्या लेटर पॅडवर माझी सही नाही, या लेटर पॅडवर कधी प्रवेश केला त्याची तारीख सुद्धा नाही. आणि म्हणून जे काही आरोप करतात ते अत्यंत बिनबुडाचे, फक्त स्वार्थपोटी मला विचारलं नाही म्हणून या गोष्टींसाठी त्याने असा गाठास केलेला आहे. नको त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न या दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून होतो. ही गोष्ट पक्षाच्या दृष्टीनं योग्य नाही. आम्ही सुद्धा शिवसेनेचे पदाधिकारी आहोत. आम्हाला जे काय मांडायचं, काल शिर्डीला शिवसेनेचे सचिव आदरणीय रेपाळी साहेब त्या आढावा बैठकीसाठी आले होते, त्यांच्याकडे आम्ही आमच्या मतदारसंघातले पदाधिकारी आम्ही जाऊन काय मांडायचं होतं आम्ही ते मांडले. आजही मुंबईमध्ये पक्षाची एक महत्वाची बैठक चालू आहे. स्वतः शिक्षण मंत्री आदरणीय दादा भुसे साहेब ती बैठक घेत आहे. त्या बैठकीमध्ये सुद्धा हा विषय चर्चेला आलेला आहे की बाबा असं तिथं झालेलं काय सत्यता आहे. आम्ही आमच्या पद्धतीने आमची बाजू मांडलेली. मला एवढंच म्हणायचं आहे का पक्षात राहून पक्षाची बदनामी करणं हे योग्य नाही आणि त्याचं उत्तर, त्याचं जे काय फलित असेल ते 2 दिवसानंतर त्यांना ते मिळून जाईल.
असं अजिबात नाहीये. त्यांचे आणि आमचे व्यक्तिगत मैत्रीचे संबंध आहेत, परंतु पक्ष म्हणून हा कार्यक्रम म्हणून बाजीराव दराडे यांचा ह्या कार्यक्रमाशी काही संबंध नाही. कशाचं? वर्चस्व सिद्ध करायचं होतं तर 5-6 वर्षापूर्वीपासून ते पक्षात होते. त्यांनी संघटन उभं करायला पाहिजे होतं, पक्ष वाढवायला पाहिजे होता. आज ही जी काही सगळी लोक दिसत आहे ही सगळे पक्षाचे प्रमुख लोक आहेत, आणि म्हणून वर्चस्व करायचंच होतं तर पक्ष वाढवून दाखवायचा होता. पक्षात माणसं येऊ नये, पक्षात विरोध करायचा, याला वर्चस्व म्हणत नाही. शिंदे साहेब अकोल्यात येऊ नये, आदिवासी बांधवांच्या उत्सवात सहभागी होऊ नये, आदिवासींच्या प्रश्नावर ते बोलू नये, आदिवासी समाजाचे प्रश्न सुटू नये, म्हणून हा अट्टहास विरोधकांकडून नाही तर आपल्याच पक्षातून एका पदाधिकाऱ्याकडून होतो. ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. त्यांनी जे काय केलंय त्याचं उत्तर त्यांना जे काय द्यायचं ते 2-3 दिवसामध्ये त्यांना त्या गोष्टीचं फलित मिळेल. शिवसेना पक्षामध्ये असं चालत नाही. शिस्त असते. त्याचं जे काय गोष्टी त्यांच्याकडून ज्या काही झाल्यात आम्ही वरिष्ठांकडे तो निरोप दिलेला आहे की बाबा असं असं होतंय, तुम्ही समज द्या, बाकीच्या गोष्टी करा. एकदा त्यांना समज दिली होती. पक्षाचे सचिव आदरणीय संजयजी मोरे साहेबांनी आमच्या समोर फोन केला होता का नगर जिल्ह्यामध्ये तुमच्याबद्दल काही तक्रारी आहे पदाधिकाऱ्यांमध्ये, तुम्ही थोडंसं थांबून घ्या, साहेबांचा आदेश आहे की बाबा तुम्ही काय डावळाडोळ करू नका. त्याच्यानंतर स्वतः शिंदे साहेबच येऊ नये, आपल्या नेत्याला आव्हान, आपल्या नेत्याला विरोध यांच्याकडून होत असतं तर मला वाटतं ही अत्यंत लाजिरवाण्याची गोष्ट आहे. करू ना. आमचा सध्या आमच्या दृष्टीनं 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम सक्सेस करणं, तो कार्यक्रम झाल्यानंतर या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायला आम्ही सर्वजण बांधील आहोत. जे जे काय करता येईल ते आम्ही सर्वजण करायचं आमचं सगळ्यांचा मानस आहे. याच्यावर काही चर्चा झालेली नाही. केंद्रात राज्यात युती आहे. हा कार्यक्रम जरी आम्ही आता वेगवेगळा केला, परंतु उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जेव्हा लागतील तेव्हा आम्ही सगळेजण एकत्र राहून निवडणुकांना सामोरं जाऊ. युती धर्म जो काय असेल केंद्रात राज्यात त्याचं आम्ही सर्वजण पालन करू. इथं त्यांनी स्वतंत्र त्यांचा कार्यक्रम वेगळं आयोजन केलेलं आहे. आमचा कार्यक्रम स्वतंत्र आहे. पण उद्या तशी जर वेळ आली या 4-5 दिवसामध्ये का बाबा एकत्र यायचं तर आम्ही सगळेजण एकत्र येऊ, तो कार्यक्रम करू. त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आदिवासी दिन साजरा होतोय आणि त्याचबरोबर शेतकरी मेळावा सुद्धा या ठिकाणी आयोजित केला आहे. आणि त्या निमित्तानं आपल्या माध्यमातून सर्व जनतेला माहीत व्हावं आणि हा कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आपण आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली. प्रथमतः मी तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या वतीनं सर्व समाजातील नेते कार्यकर्त्यांच्या वतीनं उपस्थित सर्व पत्रकार, जिल्ह्यातून आलेले सर्व चॅनलचे माध्यमांचे प्रतिनिधी, प्रिंट मीडिया आणि सर्व पत्रकारांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या माध्यमातून या कार्यक्रमाचं माहिती सर्वत्र पोहोचावी अशा प्रकारची विनंती मी आपल्या सर्व पत्रकार बंधूंना करतो. निपक्ष, रोखोक तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक ह्या रोखोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.